नमस्कार, मी डॉक्टर ताराचंद कराळे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस। आज वळती या ठिकाणी माझ्या समवेत राज्य परिषद सदस्य, भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे जयसिंग शेठ एरंडे आज गाव भेट दौऱ्यानिमित्त आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। श्रद्धाताई महेश भोर यांचा प्रचार या ठिकाणी आम्ही घरोघरी जाऊन आम्ही करत आहोत। खरं पाहायला गेलं तर वळती या गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महेश असेल आणि त्याचे बाकी सर्व सहकारी असतील अत्यंत तडफेने काम करतात। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय त्यांनी सुरू केलं आणि त्या माध्यमातून गोरगरीब जनतेंना ज्या सामान्यांसाठी बनवलेल्या योजना आहेत त्या घेऊन जाण्याचं काम केलं। त्यामध्ये लाडकी बहीण असेल, कुणाचं रेशनिंग कार्डचं काम असेल, कुणाचं आधार कार्डचं काम असेल, अशी छोटी मोठी कामं करणारा हा महेश आणि त्याचे आज मंडळी या ठिकाणी पंचायत समितीसाठी उभे आहेत। खरं पाहायला गेलं तर महेशने आमच्याकडे पाठपुरावा केला आणि आम्ही चंद्रकांतदादांकडे पाठपुरावा केल्यानंतर जयसिंग शेठ यांच्या माध्यमातून या ठिकाणी तागडे वस्तीवर आपण हा 10 लाखाचा रस्ता टाकला। त्यानंतर जलजीवनच्या माध्यमातून या ठिकाणी तीन कोटीच्या आसपास योजना कार्यान्वित होत आहे। या ठिकाणी नदीवरचा पूल आपण पाहिला असेल, तो PWDच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्याला 98 लाखाचा निधी टाकण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी दलित वस्तीवर आपण 5 लाखाचं काम टाकलेलं आहे। या ठिकाणी व्यायामशाळा आहे, त्या व्यायामशाळेचं साहित्य देण्याचं काम आणि शाळेमध्ये संगणक देण्याचं काम या ठिकाणी या महेश आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण करत आहोत। या ठिकाणी सामान्य माणसासाठी लढणारा हा महेश, याला आपण खऱ्या अर्थाने आपण मतरूपी त्या आशीर्वाद आपण दिला पाहिजे। आपण पाहिलं आहे गेले 2-2.5 वर्षापासून लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आपण मदत करत आहोत आणि त्यातलीच एक लाडकी बहीण आपण भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभी केलेली आहे। अत्यंत सामान्य घरातून हे कुटुंब काम करत असताना समाजोपयोगी काम करत आहे या गावामध्ये आणि त्यामुळं मला ज्यावेळेस आम्ही जयसिंग शेठ आम्ही लोकांशी बोललो, भारतीय जनता पार्टीच्या मागं हे वळती गाव पाठिंबा एकदम ताकदीने उभं आहे असं त्यांनी सांगितलं आणि असाच आशीर्वाद चांडोली असेल, खडकी असेल, बाकी सर्व गावं असतील, भराडी असेल, अशा सर्व गावांमधून या ठिकाणी प्रतिसाद अत्यंत चांगला मिळतो आहे। लोकांना नवीन चेहरा पाहिजे होता आणि तो भारतीय जनता पार्टीने दिला आणि त्यामुळे लोकांची पसंती ही श्रद्धाताईला आहे। येणाऱ्या 7 तारखेला आपण मतदान केंद्रावर जायचं आहे, त्या ठिकाणी मशीन पाहिजे आहे, त्या मशीनवर कमळ दिसलं की कमळचं बटन दाबला की सर्व गावांमध्ये विकास होणार आहे आणि त्यामुळे प्रभू रामचंद्राची आशीर्वाद घेऊन आम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये रामराज्य आणण्याचा प्रयत्न करू अशी मी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। मी बाळू लक्ष्मण लोखंडे। पूर्वी हा 1 किलोमीटरचा अंतर आहे वस्तीवरचा, ते आत्तापर्यंत कुठल्याच पक्षाने केलेलं नाही। आम्ही निवेदनं दिली, हे केली, शेवटी महेशला आम्ही सांगितलं, त्या बिचाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि थोडा 10 लाखाचा निधी, मग आमची मिसेस ग्रामपंचायत सदस्य प्रस्ताव आम्ही प्रत्येक पक्षाला पाठवलेले, पण त्याला काय अद्याप यश आलेलं नाही आणि जेणेकरून हे चंद्रकांतदादा पाटलांगडा यांनी प्रस्ताव ग्रामपंचायतीला दिला। ग्रामपंचायतच्या लेटरवर ते चंद्रकांतदादा पाटलांगडा प्रस्ताव पाठवला, तो 10 लाखाचा निधी आपल्याला मंजूर झाला आणि इथून पुढे पण असंच सहकार्य या वस्तीवर करावा, जनता तुमच्या पाठीमागे राहील।